येस अंपायर लेट्स प्ले. मैदानाच्या आतमध्ये मॅचला होतीये सुरुवात. गोलंदाज पहिले षटक करण्यासाठी दाखल झालेत. मॅग्नेटरी पॉवर प्लेचे षटक 30 सेकंडच्या बाहेर डीप मिड विकेट तैनात करण्यात येतोय आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग मध्ये तैनात करण्यात आला. हाफ ट्रॅकर अडबा बॅटनं ऑन साईडला पहिल्याच बॉलवर स्वॅग से केलंय स्वागत. बॉल आउट ऑफ दी पाक येतोय हा ब्रँडेड षटकार.
गावदेवी मुठवली या संघानं, जिथे एक महत्वाची विकेट जो आघाडीला आलेला अविनाश सध्याच्या घडीला डगआउट मध्ये विश्रांती घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. विश्वनाथ आणि प्रफुल्ल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. वाईट बॉलचा इशारा आला. वाईट बॉलचा इशारा आला. एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. धावफलकावरती धावा 18. भावेश गोलंदाजी मागवरती आहेत. स्लोवर वन लेग वापर मैदानाच्या आतमध्ये केला जातो. एक छोटी धाव धावफलकावरती येते. 22 चा इशारा आला. एक सिंगल पुनश्च मैदानाच्या आतमध्ये वाढवली जाईल. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 19 या कडावरती जाऊन पोहोचतीये. यावेळेस आडवा बॅटनं ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती आला. एक सिंगल कंप्लीट झाली. दुहेरीसाठी दोन्ही फलंदाज परतलेत. फेक चांगली झाली आहे, परंतु गोलंदाज कॅरी करू शकले नव्हते. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाव्याच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 21 या खडावरती. 21 धावा धावफलकावरती आहेत मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच रंगत असताना आपल्या भेटीला आली आहे. जबरदस्त खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस स्विच हिट करायचं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. आणखी एक डॉट बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबतो. धावफलकावरती धावा 21 या खडावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावा धावफलकावरती आहेत 21. चांगली गोलंदाजी बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी मुठवली या संघाच्या बाजूनं. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट करायचं होतं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. या गतीमध्ये परिवर्तन केलं जातं. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती नियंत्रित व्हेरिएशन आणि व्हरायटीज असणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. भावेश या गोलंदाजाच्या माध्यमातून षटकातील हा पुढचा बॉल लिव्ह केलं. यावेळेस दिशा चुकल्या. बॅटबॉलचा इशारा येईल. बॅटबॉलच्या इशाऱ्यानंतर स्कोर कार्ड पुढे सरसावेल. स्कोर कार्ड वरती धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचतीये 22 या कडावरती. यावेळी समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. वाडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय. एक सिंगल याही बॉलवरती प्राप्त केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या 23 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मधील शेवटचा बॉल. बॅटिंग मार्क वरती बॅटर पाहायला मिळतील. विश्वनाथ देखील फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्शन करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. फंबल झालाय. बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या दिशेने येतोय हा चौकार. अठरा बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या 27 या कडावरती पाहायला मिळते. प्रफुल्ल आणि विश्वनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळते. तर षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाज मार्क वरती गोलंदाज स्वप्नील. ज्या स्वप्नीलला पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं त्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या.
7 धावा खर्च केल्या. तो सध्याच्या घडीला पुनश्च गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. वेगवान हा बॉल लेग कटरचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. पहिलाच बॉल डॉट येतोय. सन्माननीय मंदारशी पाटील साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज येतोय. जर स्वप्नील 2 विकेट मिळवल्या तर 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. स्वप्नील षटक क्रमांक 4 मध्ये पुनश्च गोलंदाजीसाठी दाखल झालेत. लेग कटर पुनश्च ब्लॉक केला. बॉल हवेमध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली टच करू शकले नाहीयेत. चांगले बॅकअप आपल्याला पाहायला मिळालंय. बाउंड्री लाईनच्या नजदीक वाडिश लॉंगॉन मध्ये चांगली फील्ड होतीये. फेक करतील तद्वर धावा अर्षित करण्यात येतील. 2 धावा अर्षित करण्यात आल्यात. या 2 धाव्याच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 29 या अंकावरती. षटकातील पुढचा बॉल आहे. खोलवर टप्प्याचा हा बॉल यावरती उत्तर नाहीये. एक चौकी धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली आहे. एक चिकी सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली आहे. एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावसंख्या 30 अंकावरती जाऊन पोहोचतात. स्वप्नील षटक क्रमांक 4 मध्ये पहिल्या 3 बॉल मध्ये अवघ्या 3 धावा त्यानं खर्च केल्यात. मनीष पांडे कालच्या दिवसामध्ये त्याला खेळत असताना आपण पाहिलं. अजय 11 खाम या संघाच्या माध्यमातून आज सुद्धा या रजनी क्रिकेट मध्ये आज प्रेक्षक ॲज अ सपोर्टर म्हणून तो सुद्धा दाखल झाला. स्वप्नील षटक क्रमांक 4 तर पहिल्या 3 मध्ये अवघ्या 3 धावा त्यानं खर्च केल्यात. बॅट्समन थोडेसे दुखापत झाले होते. कंबरीचा त्रास या बॅट्समनला होतोय. अगदी त्याच कारणानं तो मैदानाच्या बाहेर होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. अल्पेश यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रिटायर्ड बॅटर्स विश्वनाथ हे मात्र पुनश्च डगआउट मध्ये परतलेत. त्याच्या कमरेला थोडीशी दुखापत झाली होती आणि आता मात्र डगआउट मध्ये ते परतलेत. स्वप्नील षटकातील पुढचा बॉल राईट अप राऊंड द विकेट. हलक्यातून स्टेअर केल्या गेली. रिजन मधून बॉल ट्रॅव्हल होईल. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं मैदानाच्या आतमध्ये रेस लागली आहे. फिल्डर बॉल वरती अगदी सहजरित्या पोहोचले. 2 धावा या बॉल वरती अर्षित करण्यात आल्यात. या 3 धावा अर्षित करण्यात आल्यात. या 3च्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 33 या आकडावरती. 33 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये अद्याप पहिल्या पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. षटक क्रमांक 4 स्वप्नील दुसरा स्पेल तो हाताळतोय. हा पुढचा बॉल हाफ ट्रॅकर लेकेटरचा वापर त्यानं केला. टप्पा पडला तर बरंच वळण बॉलला प्राप्त केलंय. आडवा बॅटनं देखील फटका एक्झिक्यूट केलाय. कौकोना बाउंड्री लाईनच्या दिशेनं फटका एक्झिक्यूट केला. 2 धावा या बॉल वरती प्राप्त करण्यात आला. या 2 धाव्याच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 35 या आकडावरती. 35 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील शेवटचा बॉल. समोर बॅटर आहेत. खोलवर टप्प्याचा हा बॉल अलौकिक कापेट केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक विज्ञान बॉल वरती आलेत. एक सिंगल कंप्लीट. दुहेरीसाठी दोन्ही फलंदाज परतलेत. 2 धावा इथे बघता बघता कंप्लीट सुद्धा केल्या गेल्यात. या 2 धाव्याच्या मदतीनं षटक क्रमांक 4 संपुष्टात येतो. पहिल्या 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. पहिल्या 24 बॉलच्या समाप्तीनंतर 37 धावा धावफलकावरती आहेत. मधल्या ब्रेक मध्ये ऐकूयात एक डीजे कडनं संगीत.
षटक क्रमांक 5 तळण्यासाठी सूरज कापसे गोलंदाजी मागवरती आला. पहिलाच बॉल डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. सूरज कापसे ज्यावेळेस गोलंदाजीला आले त्यावेळेस जय भवानी रोहारोड या संघाकडनं कॅच प्राइज झालंय. जर विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली तर 1000चं पारितोषिक दिलं जाणार आहे. फुलटॉस बॉल आणि बॅटनं ऑनसाइडला खेळला. डीप स्क्वेअर लेग रिझनला क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती आला. एक सिंगल कंप्लीट केली आहे. दुहेरीसाठी दोन्ही फलंदाज परतलेत. बघता बघता 2 धावा कंप्लीट सुद्धा झाल्यात. या 2 धाव्याच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 39 या आकड्यावरती. 39 रन्स ऑन द बुट. कोलबा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने केला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझन मध्ये वेगानं बॉलवरती येतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट प्रफुला आणि अल्पेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. याही बॉलवरती दुहेरी धावली आहे. या 2 धाव्याच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. 41 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये सूरज कापसे गोलंदाजी करतोय. ओपिच बॉल अडबा बॅटमॅन सेटला केला. अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती येत असताना डीप मिड विकेट रिझन मधनं बॉलवरती आलेत. अडवतील फेकतील तत्वर धावा अर्जित करण्यात आल्यात. 2-2च्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचती 43 या आकड्यावरती. 43 धावा धावफलकावरती आहेत. या इनिंग मधील अजून सुद्धा 2 बॉलचा खेळ शेष असणार. पहिल्या 4 मध्ये 6 धावा खर्च केल्या सूरज कापसे या संघानं. गावदेवी मुठवली या संघासाठीचा क्रिकेट तो सध्याच्या घडीला खेळतोय. यावेळेस चांगला बॉल गुळणे स्पॉट वरती टप्पा पिच झाला. तदनंतर वेगानं बॉल निघून गेला. यष्टीरक्षकाचा वेध घेण्यात आला. डॉट बॉलचा इशारा येईल. स्कोर कार्ड थांबेल. स्कोर कार्ड वरती धावा 43 या आकड्यावरती पाहायला मिळतात. आणखी एक वेगवान बॉल आउटसाइड द ऑफ गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात येतोय. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूरवर ठेवलेला हा बॉल एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. फलंदाज इथे मात्र परतत असताना पाहायला मिळतील. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये स्कोर कार्ड वरती धावा आल्या 43. येणाऱ्या 30 बॉल मध्ये 44 धावेची आवश्यकता असणार. 44 धावांचा पटला कशा पद्धतीने केला जाईल, काय घडेल काय बिघडेल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती आमंत्रित करूयात आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ धाटाव प्रतीश बुकटे सरांना. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. या संपूर्ण स्पर्धेचा कोलाट क्रिकेट महोत्सवाचा आनंद घेत राहा. धन्यवाद. राहुल पोटपुडे यांना मी विनंती करतो की आपण मायक्रोफोन पाशी संपर्क साधा. तत्पूर्वी आपण टॉस साठी विनंती करूयात. आजच्या या रात्रीमधील 4थी मॅच मोर्या 11 खाम विपक्ष लढत असताना गावदेवी बाहे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असणार आहे की आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. सोबत त्यांना एक आपला बॅट्समन सुद्धा घेऊन यायचं आहे. आपण बॉल चॉईस इथेच लगेचच करणार आहोत. या कॉम्बॉक्स मध्ये करूयात बदल. ऐकूयात प्रतीश बोगटे सरांना. धन्यवाद. नक्कीच आपण पाहिलं तर फर्स्ट इनिंगची जे मात्र समाप्ती होती आहे. नक्कीच आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगची मात्र समाप्ती होती आहे. पहिल्या इनिंगचा विचार केला तर आपण तब्बल 43 धावा बनवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. देवखाणे संघाने तब्बल आपण पाहिलं तर 43 धावा बनवण्यामध्ये यश आलंय. 44 धावांचं आव्हान ठेवलंय या मुठवली संघासमोर. आजच्या दिवसामधील आपण पाहिलं तर ही तिसरी मॅच आहे. तिसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर आजच्या दिवसामधला हा लोएस्ट स्कोर म्हणूया, कारण की पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 70 धावा बनवण्यामध्ये यश आलं होतं. सेकंड मॅच मध्ये आपण पाहिलं तर तब्बल 53 धावा बनवल्या होत्या. तिसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतोय तर 43 धावा बनवल्या तर 44 धावांचा आव्हान आहे. 30 चेंडू 44 धावा कशारित्या हे चेस करण्यात येतील. पण जाऊया फोर्थ मॅचच्या टॉस कडे. विनंती असेल मोरिया 11 खाम आणि गावदेवी बाहे संघ टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मोरिया 11 खाम आणि गावदेवी बाहे.
नक्कीच एक पारितोषिक आलंय सूरज कापसेसाठी. प्रत्येक षटकाराला 100 रुपये रोहा रोड या संघाकडून आणि षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. म्हणजे आपण पण म्हणूया की रोहा रोड संघासाठी बरेच वर्ष क्रिकेट खेळलंय हा सूरज कापसे आणि आज त्याच्यासाठी आपण म्हणूयात की रोहा रोड संघाकडून बरेच पारितोषिक लावण्यात आलंय. नक्कीच मॅचला स्टार्ट होतीये. स्ट्राईकला आपण पाहतोय सूरज कापसे, नॉन स्ट्राईकला देखील आपण पाहतोय सूरज कापसे. दोन्ही सूरज सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते मुटोली संघासमोर, मुटोली संघाकडून. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर स्लोवर बॉल होता, हलक्या हाताने बॉल स्टेअर केलाय, सिंगल रन कंप्लीट केली जाते. आपल्या टीमचा आपण म्हणूया की अकाउंट ओपन केलाय. शॉर्ट पिच बॉल होता, पहिल्या बॉलचा अंदाज घेतलाय फलंदाज सूरजने. नक्कीच एक माफी चुकी झाली, आमच्याकडून माफी असावी. आता स्ट्राईकला स्वरूप आलाय. मग अशी पाहिलं तर स्ट्राईकला सूरज होता, आता लेफ्ट हँडेड बॅटर स्वरूप ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. फील्डमध्ये परिवर्तन करताना सातत्याने पाहायला मिळतील या मॅचमध्ये जोपर्यंत लेफ्ट आणि राईट हँडेड बॅटरचा कॉम्बिनेशन मैदानामध्ये असेल. फील्डमध्ये बदल केले, बॉलिंगमध्ये टप्प्यामध्ये देखील बदल करावा लागेल, कारण की लेफ्ट हँडेड बॅटर पाहायला मिळतोय. सातत्याने आपण पाहतो की तांब्याच्या मैदानामध्ये लेफ्ट हँडेड बॅटर खूप घातक साबित ठरतात. पहिल्याच बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्न होता, अलॉंग द कार्पेट स्ट्रोक एक्झिक्यूट केला. एक सिंगल रन आपण म्हणूया की कंप्लीट केली जाते. सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पाहिली तर 2 चेंडूंचा खेळ झालाय, 2 धावा फलकावर लागल्यात. मॅच पाहिली तर फक्त 44 धावा बनवायचे आहेत, पण त्यासाठी देखील मैदानामध्ये प्रयत्न करावे लागतील. विकेट टिकवून खेळावं लागेल, कारण की जेव्हा लास्ट टाइम आम्ही मॅच पाहिली होती की जिथे 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता होती, पहिल्या बॉलवर 6 आल्यानंतर आपण म्हणूया की मुटोली संघाला तरी देखील ती मॅच गमवावी लागली होती. म्हणजे आपला माइंडसेट चांगला ठेवून मॅच खेळावी लागेल. लोवर फुलटॉस बॉल होता, आतमध्ये शफल झाले, ऑफसाईडला शफल झाल्यानंतर डीप मिड विकेटला चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला, 4 धावांसाठी चौकार आला आहे. नक्कीच पुढचा बॉल पाहिला तर ऑफसाईडच्या दिशेने बॉल टाकला होता, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. बॉल देखील आपण पाहिलं तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय आपल्याला. डीप कव्हर सीझन मध्ये चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळतीये. 2 धावा तर नक्कीच धावून पूर्ण केल्यात. 2 धावाने संघाची धावसंख्येमध्ये वाढ होती. 8 धावा फलकावर लागल्यात. अजून देखील षटकातील शेवटचे 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अद्यापपर्यंत चांगली फलंदाजी केली आहे सूरज आणि स्वरूपने. पुढचा बॉल स्लोवर बॉल, मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. फटका थोडा काळ पण होणे की फसला, चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहिलं तर चांगलं झेल देखील घेतलं जात आहे. इथून मात्र सूरजच्या खेळीचा इथे अंत होतोय. कीच आपण पाहिलं तर एक सूरज बाद झाल्यानंतर दुसरा सूरज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पहिला सूरज 8 या धावसंख्येवर बाद झाला. दुसरा सूरज आपण म्हणूया की इथे आलाय. 5 चेंडूंचा खेळ झाला. अजून देखील पहिल्या ओव्हरमधला शेवटच्या 1 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. सूरज आणि स्वरूप पुन्हा एकदा अशी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते मुटोली संघाकडून. शेवटचा बॉल एक चांगला बॉल पाहायला मिळाला होता. ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एका फलंदाजाला बाद करण्यामध्ये देखील यश आलंय गोलंदाज अविनाशला. 8 धावा फलकावर लागल्या. तर चांगली गोलंदाजी आपण पाहिली पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये गोलंदाज अविनाश यांच्याकडून.
नक्कीच एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. अविनाशने चांगली गोलंदाजी केल्यानंतर पॉवर प्ले 2 मध्ये आपण पाहिलं तर प्रफुल्ल आलाय गोलंदाजी मार्कवर. तिथे सूरज कापसे सारखा फलंदाज बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा मैदानामध्ये सेकंड सूरज कापसे पाहायला मिळते मुठवली संघाचा. लेफ्ट हँडेड बॅटर स्वरूप पण स्ट्राईक आहे. स्वरूपसाठी पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता पण फटका आपण म्हणूया की तेवढं एक्झिक्यूट करण्यामध्ये कुठेतरी अपयश झालंय. डॉट बॉल नाही ओव्हरची सुरुवात होती आहे. मॅचचा विचार केला तर अजून देखील 23 चेंडूंचा खेळ येणं बाकी. जिंकण्यासाठी 23 बॉलमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉलवर मॅचचं समीकरण चेंज होतो जेव्हा जेव्हा आपण पाहिलं तर सेकंड इनिंगला सुरुवात होती आहे. इथून चांगली कामगिरी करावी लागेल मुठवली संघाच्या फलंदाजांना, कारण की आपण म्हणूया की लो स्कोरिंग मॅच आहे, लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते आहे. तरी देखील मॅच ही आपण म्हणूया की शेवटच्या ओव्हरमध्ये देखील जाऊ शकते. थोडंफार फिल्डर फंबल झाले, एक सिंगल रन तर कंप्लीट केली जाते. लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव आली आहे. स्ट्राईकला तर पुन्हा एकदा आपल्याला सूरज पाहायला मिळत आहे. चांगली फलंदाजी करावी लागेल. अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजीला सुरुवात केली आहे गोलंदाज प्रफुल्ल बामणे यांनी. एक चांगला आपण म्हणूया की अष्टपैलू खेळाडू ऑलराऊंडरचा परफॉर्मन्स सातत्याने आपल्या संघासाठी देत आला आहे. आज नाईट चषकामध्ये देखील चांगली कामगिरी करावी लागेल. हा बॉल मात्र खूपच खराब होता. शॉर्ट पिच बॉल लेग साईडला पाहायला मिळाला. तेवढंच चांगलं स्ट्रोक एक्झिक्यूट केलं फलंदाजांनी. बॉलला पाठवून दिलंय आपण पाहिलं तर लॉंग लेगच्या दिशेने सीमा रेषे पार. हा येतोय सूरजच्या बॅटमधून षटकार. नक्कीच चांगलं सुरुवात केलाय. षटकार लगावलाय. चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर शफलून खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग लॉंग लेग असेल, डीप स्क्वेअर लेग असेल किंवा डीप फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न तो कुठेतरी आता मात्र फसलाय. षटकार आल्यानंतर या ओव्हरमध्ये डॉट बॉल देखील आलाय. नक्कीच आपण म्हणूया की कमबॅक देखील केलं. अद्यापर्यंत 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रफुल्लने. एक चिकट अशी गोलंदाजी करावी लागेल. चिकट अशी गोलंदाजी करावी लागेल मॅच जिंकायची असेल तर. जवळपास 45 धावा डिफेंड करण्यासाठी आपल्याला प्रत्येक धाव वाचवणं गरजेचं असेल. षटकार आला होता, डॉट बॉल आला. त्यानंतर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा फाईन लेगला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये सूरज देखील आता माघारी परततोय. दुसरी विकेट जातीय ती म्हणजे 15 ह्या धावसंख्येवरती दुसरा फलंदाज बाद होतो मुठवली संघाचा. फलंदाज आपण पाहिलं तर इनाईट नंबर 4 यश आले मैदानामध्ये. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉलचा खेळ येणं बाकी. पहिल्या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आक्रमण करायचं होतं. 3 स्टंपच्या मध्ये सापडला. LBW ची अपील केली जाते. पंचाने देखील अपील उचलून धरली आणि LBW च्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर यश ज्या पावली मैदानामध्ये आला त्याच पावली आपण पाहतोय पुन्हा डगआउट मध्ये जातोय. तिसरा फलंदाज बाद होतोय 15 ह्या धाव संख्येवरती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा धाव फलकावर लागले. 3 फलंदाज अद्यापपर्यंत बाद झालेत. विन फलंदाज आपण पाहिलं तर इनाईट नंबर 5 भावेश आले मैदानावरती. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहिलं तर अमोल आलाय गोलंदाजी मार्गवरती. इथून 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा 10 फलकावर लागल्यात. अजून देखील आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि
18 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. लेफ्ट हँडेड बॅटर आपल्याला स्वरूप देखील अजून देखील मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. हा गेम आपण पाहिलं तर स्वरूपला हा पूर्णपणे मॅच आपल्या खांद्यावरती घेऊन खेळावं लागेल. संघ कुठेतरी आपण म्हणूया की संकटामध्ये सापडला आहे. संघ संकटामध्ये असताना संकट मोर्चाकाची भूमिका पार पाडावी लागेल. पहिला बॉल अमोलचा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये आणि एक आपण म्हणूया की डॉट बॉलने या ओव्हरला देखील सुरुवात होतीये. 18 मध्ये 29 बनवायच्या होत्या. तर समीकरण आपण पाहिलं तर येणारे चेंडू असतील 17, अजून देखील 29 धावांची आवश्यकता आहे. जवळपास आपण पाहिलं तर प्रत्येक ओव्हरमध्ये 10 ते 10च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील आणि ते बनवण्यासाठी मात्र फलंदाजांना मैदानामध्ये कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागेल. नक्कीच पुढचा बॉल आपण पाहिलं तर लेफ्ट हँडेड बॅटर स्वरूपच्या स्लॉट मध्ये होता. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला, बॉलला देखील पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये. एक दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय स्वरूपच्या बॅट मधून. 6 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होतीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 21 धावसंख्येवरती. आता इथून कुठेतरी आपण म्हणूया की जो काही प्रेशर बिल्डअप झाला होता तो ह्या एका स्ट्रोकने मात्र मुटवली संघावरून रिलीज झाला असेल. जिथे 17 चेंडू 29 धावांची आवश्यकता होती ती मॅच आपण पाहिली तर 16 चेंडू 23 धावांवर आली आहे. विनंती असेल बॉल द्यायचा आहे मैदानामध्ये. नक्कीच व्हॉलंटियर्सला देखील धन्यवाद बोलावे लागेल. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल की मॅच बॉल मैदानामध्ये त्यांनी उपलब्ध करून दिला आहे. एक चांगला आपण म्हणूया की सहकार्य प्रत्येक खेळाडू असेल, प्रेक्षक असतील टुर्नामेंटसाठी सातत्याने करत आहेत. पुन्हा एकदा आपण जाऊया मॅचकडे. तिसरा बॉल आणखी एक आडवा बॅटने स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. आता मात्र प्रोटेक्शन असणारे तिथे थोडंफार पंबल झाले. हा बॉल देखील आपण पाहिलं तर डीप मिड विकेटच्या दिशेने सीमा पार 4 धावांसाठी येतोय स्वरूपच्या बॅटमधून. आणखी एक चौकार. अजून देखील आपण पाहिलं तर 19 धावांची आवश्यकता आहे. जो काही प्रेशर बिल्डअप झाला होता पूर्णपणे रिलीज झाला. 3 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. आणखी एक आडवा बॅटने स्ट्रोक एक्झिक्यूट केला. अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. सिंगल कंप्लीट केली. थोडेफार फिल्डर फंबल झाले आणि फंबल झाल्याचा फायदा आपण म्हणूया की फलंदाजाने घेतलाय. जिथे सिंगल रन होती बघता बघता 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होतीये. 27 धावा धावफलकावर लागल्यात. 17 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 17 धावा. जी मॅच आपण पाहिली ती होती 18 चेंडू 29 धावांवरती. ती मॅच कुठेतरी मुटवली संघ आपल्या बाजूने घेऊन येते. आणि मध्ये जर पाहिलं तर आणखी एक पुन्हा एकदा मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. आता मात्र फिल्डर असणाऱ्या कॅशला मात्र ट्राय केली नाहीये. थोडेफार पंबल झाले आणि बॉल देखील आपण पाहिलं तर हा बॉल जातोय लॉंग लेगच्या दिशेने. सीमा पार 4 धावांसाठी येतोय पुन्हा एकदा फलंदाज स्वरूपच्या बॅट मधून हा एक चौकार. नक्कीच झेल झाला असता पण क्षेत्ररक्षकाने पण म्हणूया की कोणत्याही प्रकारचं ट्राय केलं नाही कॅचसाठी. आणि टप्पा पडल्यानंतर आपण म्हणूया की बॉलने दिशा बदलली आणि दिशाच नाही तर म्हणूया की पूर्ण ह्या चौकारांनी मॅचची दशा देखील बदललेली आहे. कारण की धावसंख्या झाली 31 धावा. जिंकण्यासाठी अजून देखील 13 धावांची आवश्यकता. म्हणजे आता समीकरण पाहिलं तर येणारे चेंडू असतील 13 आणि धावांची आवश्यकता देखील असेल 13 धावांची. 18 चेंडू आणि 29 धावांची मॅच आता मात्र बॉल टू रनवर आली आहे. काय फलंदाजी करतोय ह्या मॅच मध्ये फलंदाज स्वरूप. नक्कीच आपण म्हणूया की गोलंदाज थोडंफार प्रेशरमध्ये गेलाय. लेग स्टिकच्या खूपच बाहेरून बॉल जातोय. पंचांनी मात्र वाईट बॉल घोषित केलाय. अवंतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये देखील वाढ होतीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 32 धावा. अजून देखील 13 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. आणखी एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला अलॉंग द कार्पेट. सातत्याने चांगली बॅटिंग पाहायला मिळते. डीप मिड विकेट आपण म्हणूया की
आवडता क्षेत्र असेल फलंदाज स्वरूपचा, सातत्याने त्याच रिझनमध्ये चांगली फटकेबाजी केली आहे. आणि आपण ओव्हरची म्हणूया सांगता झाली आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 35 धावा धावफलकावर लागल्यात. 33 धावा धावफलकावर लागल्यात. या ओव्हरचा आपण विचार केला तर तब्बल 18 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. 18 चेंडू आणि 29 धावांची मॅच मात्र आता आपण पाहिलं तर 12 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. संघाकडून आपण पाहिलं तर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून वैयक्तिक दुसरं, संघाकडून चौथं शतक घेऊन येतोय गोलंदाज प्रफुल्ल बामणे, गोलंदाजी मार्क वार. जी मॅच आपण पाहिली तर आपण 12 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. इथून कुठेतरी कमबॅक करावा लागेल. चांगल्या दर्जाची गोलंदाजी, चांगल्या धाटणीची गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून फलंदाजांना आपल्या जाळ्यामध्ये अडकवावं लागेल. पण स्वरूपचं कौतुक करावं लागेल. काय चांगली फलंदाजी करतोय गोलंदाजाला. आपण पाहिलं तर मागच्या ओव्हरमध्ये अमोलवर मात्र पूर्णपणे प्रहार केला. नक्कीच प्रफुल्लने आपण म्हणूया की मॅचमध्ये कमबॅक करून दिलं असतं जर ही झेल झाली असती. चांगला बॉल टाकला होता, बॅटची अप्पर एज घेतली होती. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर झेल घेण्याची संधी होती, पण ती कुठेतरी आपण म्हणूया की संधी गमावली आहे. आणि स्वरूप सारख्या फलंदाजाला जीवनदान दिलंय. आक्रमकरित्या आपण पाहिलं तर अद्यापपर्यंत बॅटमधून 1 षटकार आणि 2 चौकार पाहायला मिळत आहेत. एक चांगली फलंदाजी करत असताना अशा फलंदाजीची कॅच सोडणं म्हणजे जवळपास आपण म्हणूया की धानकाणी संघाने ही मॅच सोडली आहे की काय. 9 वैयक्तिक 20 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय स्वरूप. गोलंदाजी देखील चांगली केली होती. आपल्या संघासाठी मॅच फिनिश करून द्यावी लागेल. एक चांगला पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आहे. तो पाहिलं तर 1 धाव धावून पूर्ण कंप्लीट केली जाते आहे. संघाची धावसंख्या 1ने पुढे सरसावती आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 36 या धावसंख्येवरती. अजून देखील मॅच पहिलचं जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. शतकातील पुन्हा एकदा पुढचा बॉल, तिसरा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज प्रफुल्ल. स्ट्राईकला बॅटर आपण पाहिलं तर भावेश होता. भावेशने मात्र चेंडू हवेत खेळून काढलाय. चेंडूकडे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक नव्हते. जोवर येतील फिल्डिंग करतील तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्यात. 2च्या साह्याने आपण मुठवली संघाची धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होतीये. 38 धावा धावफलकावरती लागल्यात. असं वाटलं होतं की लो स्कोरिंग मॅच आहे. जवळपास ही मॅच देखील शेवटच्या ओव्हरपर्यंत जाऊ शकते, कारण की चांगली गोलंदाजी पहिल्या 2 ओव्हरमध्ये दोन्ही गोलंदाजांनी केली होती. अविनाश आणि प्रफुल्लने 2 ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या. पण जसं गोलंदाजी मार्कवर अमोलला प्रचारण केलं गेलं तेव्हा मात्र आपण म्हणूया की स्वरूप ऑन फायर झाला. चांगली फलंदाजी केली. अमोलच्या विरोधामध्ये एक हाती मॅच आपल्या संघाकडे आणली. चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा एक्झिक्यूट केलाय लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर आहे तिथे प्रोटेक्शन ठेवलंय. डबल रन तर कंप्लीट केली जाते. 2 धावेने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होतीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 40 या धावसंख्येवरती. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या माइंडसेटने फलंदाजी करताना दोन्हीही फलंदाज पाहायला मिळत आहेत. कुठेतरी आपण म्हणूया की डॉट बॉल आले असते तरीही मॅचमध्ये आले असते, पण सिंगल असेल डबल असेल खराब बॉलचा पुरेपूर समाचार देखील फलंदाज घेत आहेत. सातत्याने ह्या इनिंगमध्ये धावा चालू ठेवल्यात. कोणत्याही प्रकारचं प्रेशर आपण म्हणूया की आता नाही नसेल मुठवली संघावरती. जिंकण्यासाठी अजून देखील 4 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असताना आपण म्हणूया की लेग साईडला खेळायचं होतं. लॉंग लेगला शॉट एक्झिक्यूट करायचा होता, पण कुठेतरी असफल ठरले तर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव अर्जित केली जाते. 1 धावेने संघाची धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होतीये. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी अजून देखील 7 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. ओव्हरचा शेवटचा बॉल डॉट बॉल येतोय. मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. टायमिंग तेवढं झालं नाही, पॉवर तेवढा जनरेट करता आली नाही. आपण म्हणूया की शेवटचा बॉल डॉट बॉल आला. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 3 धावांची अजून देखील आवश्यकता आहे मुठवली संघाला. जर आपण म्हणूया की फिल्डिंग चांगली झाली असती
फाईन लेगच्या दिशेने कॅच घेतली असेल तर 4 धावा नक्कीच आणखी असत्या. धानकाणी संघाच्या अकाउंटमध्ये पण मिसफिल्डनी पण खूप साऱ्या धावा खर्च केल्या आहेत धानकाणी संघाने. 6 चेंडू आणि 3 धावा डिफेंड देवखाणी संघाने देवखाणी संघ आपण पाहूया की 6 चेंडू आणि 3 धावा डिफेंड करण्यासाठी कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवायला. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये आपण म्हणूया की अविनाशवरती विश्वास दाखवला होता. पॉवर प्लेमध्ये फक्त 8च धावा खर्च केल्या होत्या. सेकंड ओव्हरमध्ये प्रफुल्लने 7 धावा खर्च केल्या, 2 फलंदाजांना बाद केलं. तिसऱ्या ओव्हरमध्ये अमोलने कोणत्याही प्रकारच्या फलंदाजाला बाद नाही केलं तर तब्बल 18 धावा खर्च केल्या. पुन्हा चौथ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर प्रफुल्ल गोलंदाजी मार्कवर आला आणि प्रफुल्लने चौथ्या ओव्हरमध्ये पाहिलं तर तब्बल 8 धावा खर्च केल्या. म्हणजे येणारे चेंडू असतील 6, जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहिलं तर अल्पेश आलाय. अल्पेशच्या पहिल्याच बॉलवर एक झेल घेण्याची संधी होती स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये, ती कुठेतरी गमावली आणि जवळपास म्हणूया की 2 धावा धावून पूर्ण केल्यानंतर ही मॅच देखील देवखाणी संघाने गमावलेली आहे. जिंकण्यासाठी आपण म्हणूया की फक्त 1 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता असताना कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. सातत्याने आपण पाहतो की जेव्हा 5 चेंडू 1 धावांची आवश्यकता असते सहजरित्या ही धाव बनवली सुद्धा जाऊ शकते. आणि तेच मैदानामध्ये पाहायला मिळालं की भावेशने हलक्या हाताने बॉलला स्टेअर केलं आणि सिंगल रन कंप्लीट करून हा सामना मात्र आपल्या संघाला जिंकवून दिलाय.